धुळे जिल्ह्यातील साक्री ते मुंबईपर्यंत जाणाऱ्या या रस्त्याचं काम गेल्या 4 महिन्यापासून सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की साक्री शहरापासून मुंबईकडे नाशिकपर्यंत जाणारा हा रस्ता आहे आणि याचं काम गेल्या 4 महिन्यापासून सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र गेल्या 4 महिन्यापासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू आहे। अनेक वेळा या ठिकाणी लहान मोठे अपघात होता। काम लवकर पूर्ण होत नसल्याने या ठिकाणच्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, कारण एकतर्फाच या ठिकाणी वाहतूक सुरू आहे, दोन्ही बाजूचं काम सुरू आहे। मात्र एका बाजूची ट्रॅफिक बंद केल्यानंतर या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते। त्याचबरोबर पाऊस सुरू असल्याने अनेक वाहनधारकांना मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतो आहे। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा या भागातल्या ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे। कारण अनेक या बाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हे या रस्त्यानेच या साक्री शहराकडे जात असतात। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडलेले आहेत। त्याचबरोबर रस्ता पूर्ण झाला नसल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा या भागातल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।